जर तुमच्याकडे ताजे मटार असतील तर मग ही रेसिपी नक्की करून पहा. तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात आपण मटार घेतले, कोथिंबीर किंवा तिचे देठ घेतले किंवा दोन्हीही चालेल, लसणाची पात किंवा लसूण, हिरव्या मिरच्या, कांदा, आल्याचे तुकडे हे सर्व मिक्सरला वाटून बारीक करून घेतलं. हाफ बॉइल्ड बटाटा जो आपण साल काढून घेतलाय किंवा साल्यासकट घेतलं तरी चालेल, तो थोडासा तेलावरती फ्राय करून घ्यायचा किंवा डीप फ्राय केला तरी चालेल. हा मसाला त्याचं तेल सुटेपर्यंत परतून घेणे, थोडं पाणी घालून परतत राहणे, त्याचा कच्चेपणा पूर्ण जायला हवा. इथे मटार दोन पद्धतीने वापरले, एक म्हणजे मिक्सरला काढून आणि दुसरा कच्चेच मटार. ते आता आपण या मसाल्यात जे घातले, ते मटार घातल्यानंतर मीठ घालणे, तुमच्या आवडीचा मसाला घाला, गरम मसालाही चालेल, गोडा मसालाही चालेल. जे तळलेले बटाटे जे होते आपले तेही घातले. चला तर मग आता मस्त उकळी आणायला ठेवा आणि गरमागरम भाताबरोबर सर्व करा. ही रेसिपी इतकी टेस्टी लागते की भात असू दे, पोळी असू दे, भाकरी असू दे, सगळ्याबरोबर मस्तच.